सुरुवातीला महत्त्वाची बातमी येते राज्यातून। मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला चक्क मंत्र्यांचे ओएसडी बसल्याची माहिती समोर आली आहे। मंत्र्यांचे ओएसडी बसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कॅबिनेट बैठकीत केवळ मंत्री आणि सचिवच बसावेत असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भर बैठकीतून मंत्र्यांच्या ओएसडींना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं। हे मंत्री शिंदेगडाचे असल्याची ही माहिती समोर आली आहे। मंत्री महोदय मुंबईत उपस्थित नसल्याने त्यांनी चक्क ओएसडींनाच कॅबिनेट बैठकीला बसवलं। मात्र यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकं घडलं आजच्या कॅबिनेट बैठकीत? मंगळवारी ही कॅबिनेट बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली होती। अर्थात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे सचिव हेच बसतील अशी एक मुळात भूमिका असते। पण अशा बैठकीला पहिल्यांदाच एक मंत्र्यांचे, शिवसेना शिंदेच्या मंत्र्यांचे एक ओएसडी बैठकीला बसले होते आणि याची जी कल्पना आहे ती राज्याच्या सचिवांनी एका मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याला स्पष्ट बाहेर जाण्याचे आदेश दिले आणि स्पष्ट स्वरूपामध्ये ताकीद दिलेली आहे की या कॅबिनेट बैठकांमध्ये फक्त राज्यातले कॅबिनेट मंत्री तसंच त्या खात्याचे सचिव हेच बसतील, अन्य कोणीही अधिकारी बसणार नाही। आणि जर यापुढे अशा स्वरूपाची कुठली भूमिका कोणी घेतली चुकीची तर थेट कारवाई देखील करावं असे थेट आदेश देखील दिले। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।